कोल्हापूर महानगरपालिकेसाठीच्या मतदान प्रक्रियेला सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे। कोल्हापूरकरांचा या सगळ्या मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद असा मिळतोय। मात्र निवडणुकीतील जी काही यंत्रणा आहे ती मात्र या सगळ्या मतदारांना सुविधा पुरवण्यात काहीशी कमी पडताना आपल्याला बघायला मिळते। कारण अनेक ठिकाणी आपण बघतोय मतदान केंद्राबाहेर मंडप देखील घातले नसल्याची परिस्थिती आहे ती सध्या बघायला मिळते आणि त्यामुळे उन्हात अशा पद्धतीने काहीसा सावलीचा आधार घेत वृद्धांना या ठिकाणी मतदानाच्या रांगेत उभं राहावं लागत असल्याचं दृश्य आहे ते कोल्हापूरच्या न्यू पॅलेस परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळते। आपण बघू शकतो कशा पद्धतीची परिस्थिती आहे। खरं तर जास्तीत जास्त मतदान व्हावं आणि त्यासाठी जास्तीत जास्त मतदारांना काय सुविधा देतील यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले गेलेले होते। मात्र कोल्हापूरमध्ये मात्र काहीशी वेगळी परिस्थिती आहे ती या निमित्तानं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळं मतदारांना याचा नाहक त्रास जो आहे तो देखील सहन करावा लागत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। काही नागरिकांशी बोलूया, ज्येष्ठ नागरिकांशी बोलूयात। काय सांगाल? खरं तर मतदानासाठी आलेला आहात मात्र कुठलीही सुविधा या ठिकाणी दिसत नाही, उन्हाचा पारा पण चढलेला दिसतो। आम्ही ज्येष्ठ नागरिक आहे त्यामुळे साधारणपणे प्रशासनाने एखादं टेम्पररी काहीतरी छत वगैरे मारायची व्यवस्था करायला पाहिजे होती। उन्हाचा त्रास वाढत आहे। किती वेळ झाला रांगेत उभे आहात आणि काय अर्धा तास झालं आता रांगेत उभे आहेत। अजून किती वेळ आहे का सांगता येत नाही। ठीक, बेसिक सुविधा काहीतरी द्यायला पाहिजे होत्या ना? पाहिजे, काय मिळालेलं नाही। ठीक आहे, ओके। तर पाहिलं आपण कशा पद्धतीनं या ठिकाणी परिस्थितीमध्ये काय हॅलो, पाण्याची सोय नाही इथं, उन्हात माणसं उभारलेली आहेत आणि 1 तास अजून लाईन आहे अजून आणि ह्याच्यामुळे तो आम्हाला त्रास होतोय। मग ते पाण्याची सोय नाही इथं, काही नाही, काय उपयोग आहे प्रशासनाचा? हां, पाहिलं आपण कशा पद्धतीनं हे मतदार जे आहेत त्या निवडणुकीच्या या सगळ्या यंत्रणेवर आपला संताप व्यक्त करत असताना बघायला मिळत आहेत। खरं तर एका बाजूला मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याचा प्रयत्न निवडणूक आयोगाकडून होत असताना कोल्हापुरात मात्र साधा मंडप या सगळ्या परिसरामध्ये देखील घातला नसल्याचा आणि त्यामुळं या सगळ्या उन्हाचा त्रास सहन करत मतदानासाठी जावं लागल्याची परिस्थिती कोल्हापूरमध्ये बघायला मिळते। सुनील काटकसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।